जगद्गुरु तुकाराम महाराज। या लागे शरीर सांडोवा किजे, सकळे गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुणी, मग निस्सीम भाव उल्लासे मजार पावयाचे निमिसे, फळे कावडे तैसे भलतयाचे हो। ही ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरीतील ओवी, अध्याय 9, पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकावरील आणि एक श्लोकाखालील। त्यावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे। तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित, पण आता आपल्यामध्ये नसलेले स्वर्गीय माधवराव दिगंबरजी रासने यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे तिन्ही सुपुत्र किशोरराव, संतोषराव, मंगेश, तिन्ही नातू शुभम, सिद्धांत, साईराज या रासने परिवाराच्या वतीनं आमचे कैलास नाना तांबे आणि भगवान सेठ यांच्या माध्यमातून मला हे निमंत्रण मिळालं। स्वतः तिन्ही बंधूंनी येऊन निमंत्रण दिलं, त्यामुळे पुन्हा लवकरच आश्वीकरांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित पूजनीय खडकीकर महाराज, मलाही नमस्कार। बरीचशी वारकरी मंडळी ज्यांनी पहिल्यांदा मला या भागात आणलं सुरुवातीला, ते आमचे होडगर साहेब, त्यांच्या वडिलाच्या निमित्ताने पहिलं प्रवचन। या संबंधाने उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि रासने परिवाराचे नातेगोते, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। उपजे ते नासे, नासले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना मनोनये धनंजया जिया परी। अर्जुना, आपण देहाच्या गावाला आलो ना, मग हे दोन सोहळे ठरलेले आहे। एक झालेला आहे, एक होणार आहे साहेब। जन्माचा झाला आणि मरणाचा व्हायचा आहे। जन्म मृत्यूची सोहळ्या, ना मनोनये धनंजया जिया परी। एक जन्माचा सोहळा आणि एक मरणाचा सोहळा, या दोनच्या मध्ये सेठजी एक होतो, त्याला सोळावा म्हणतात। तो सोहळा नाही, सोळावा, काहीचा होतो काहीचा होत नाही। नाहीतर एक सोहळा जन्माचा आहे, एक सोहळा मरणाचा आहे। एक झालेला आहे, एक होणार आहे। आपण तिकडेच चाललेलो आहोत। क्षणाक्षणाला, दिवसा दिवसाला, महिन्या महिन्याला आपण मरणाला जवळ करतो, हे आपल्या लक्षात येत नाही। तैसीच याची स्थिती। या महाराज इकडे या, इकडे या पुढे। नासत जाय क्षणक्षणा प्रती, म्हणून या ते म्हणती अश्वत्थगा। होडगर साहेब, या संसाराला अश्वत्थ म्हटलेला आहे।
अश्वत्थ म्हणजे पिंपळ होतो मराठीमध्ये. हे नीट आहे का भगवान सेठ? अश्वस्थ नाही. छाती दुखल्यावर वाटतं त्याला अश्वस्थ म्हणतात. माझ्या शब्दाकडे लक्ष. हे अश्वत्थ म्हणजे संस्कृतमध्ये अश्वत्थ शब्द हा मराठीत पिंपळ आहे. पिंपळ, याला पिंपळाची उपमा दिली. 3 पद अश्वत्थ शब्दामध्ये आहे. एक अ आहे, एक स्वस आहे, एक थ आहे. तिन्ही मध्ये मजेदार अर्थ आहे. स्वसचा अर्थ उद्या होतो, उद्या. स्वस म्हणजे उद्या. ह्यस म्हणजे काल. अद्य म्हणजे आज. हे संस्कृत मधले शब्द सुटसुटीत आहे. अद्य म्हणजे आज, ह्यस म्हणजे काल, स्वस म्हणजे उद्या. यस्टरडे, टुडे, टुमारो. बस जमला आता साहेबांच्या लक्षात आलं. यस्टरडे त्याला ह्यस म्हणायचं, टुडे त्याला अद्य म्हणायचं, स्वस हा टुमारो. अ स्वस थ. स्वस म्हणजे उद्या, अ म्हणजे नाही, थ म्हणजे टिकणे. उद्यापर्यंत टिकेल ही ज्याची शाश्वती नाही त्याला म्हणतात अश्वत्थ. म्हणून यया ते म्हणती अश्वत्थगा. ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती. प्रत्येक क्षणाला आपण मरण जवळ करत चाललो. म्हणायचं असते मराठीमध्ये, मरण आलं, मरण आलं, मरण. मरण येतच नाही, ते आहे तिथेच आहे. जन्म आणि मरण याच्या मधला जो कालावधी आहे त्याचं नाव आयुष्य आहे. आयुष्याची व्याख्या 100 वर्ष अशी होऊ शकत नाही. 100 वर्ष ही मर्यादा आहे. शत गणिले ते अर्ध रात्र खाय. ते खेळणारे लेकरं थांबवा कोणीतरी. हा, ते तिकडे खेळू द्या, त्यांना खूप जागा आहे. हा, तर तेवढे पहा. आयुष्याची व्याख्या आहे जन्म आणि मरण याच्या मधला कालावधी. आयुष्य म्हणजे काय? जन्म आणि मरण याच्या मधला जो काळ आहे त्याचं नाव आयुष्य आहे. मग कोणाचं 5 वर्षाचं असेल आयुष्यच, 105चं असेल तरी आयुष्यच. आणि त्याचं महत्व कळत नाही अतिपरिचय झाल्यामुळे. नाहीतर एका श्वासाची किंमत करता येत नाही. आपले 21,600 श्वास चालले दिवसाला. 21,600 दम जात है दिन रात. बसल्यावर 12 चालतात. गती संथ होते. चालू लागला की 1.5 होते, 18वर जातं प्रकरण. झोपला म्हणजे 24 होतात मिनिटालाच. आणि जास्त झाल्यावर तो काय समजला, इथं 30 होत आहेत. बस ही मराठी कळली तुम्हाला. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24. मध्य मास मैथुन में साहस चलत है 30. बैठे 12. तसं 15 हे प्रमाण दिलेलं आहे. 15 मिनिटाला 15 म्हणून 21,600चा हिशोब लागतो बरं का भगवान सेठ. मिनिटाला 15, 60 मिनिटाला 900. 900 श्वास एका तासात चालले. मग 12 तासाचे 10,800 होतात. 12 गुणिला 900, 1200, 1200, 12 9 108 म्हणजे 10,800 श्वास दिवसाचे. 10,800 श्वास रात्रीचे म्हणून 21,600. 21,600 दम जात है दिन रात. नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. जे नियोजित श्वास आहे
त्याच्यापेक्षा एक श्वासही आपण जास्त टाकत नाही. या लाल बहादूर शास्त्री एकही श्वास जास्त टाकत नाही. वडगर साहेब बहिणाबाईंनी सुटसुटीत व्याख्या केली. मरण म्हणजे काय? आला सास गेला सास, सहज भाषा आहे त्यांची. आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका श्वासाचं अंतर. इतकी सुटसुटीत व्याख्या मरणाची बरं का. जगन मरण एका श्वासाचं अंतर. बाळासाहेब म्हणजे पहिला टाकला आणि दुसरा अजिबात नाही घेतला, याला म्हणतात अंतर, श्वासाचं. आणि म्हणून नाकाला कापूस लावून पाहण्याची पद्धत आहे का, श्वास थांबला म्हणजे मरण. एक म्हणून श्वास श्वास पर हर जपो, वृथा श्वास नाक होय, श्वास बिराना पाहुणा आना होय ना होय. एकदा टाकला आणि पुन्हा घेऊ हे आपल्या हातात नाही. म्हणून हा प्रवास आहे, त्याला आपण जीवन म्हणतो. जीवन ही नदी आहे, उगम जन्मरूपी पहाडावर आहे, मिळते मरणरूपी सागराला. मरण हा समुद्र आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे. सुख दुःख त्या नदीचे दोन काठ आहे. सुखशानंतरम दुःख, दुःखशानंतरम सुख, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देव आज्ञा झाली, आपण गोड जेवणाला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचं नाव जीवन. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघ खांद्यावर घेतात, पुढचं मडकं धरून चालतंय, मागचा समाज रडत निघाला. नवनाथ भाऊ त्याच दिवशी त्याच रस्त्यावर 8:30ला नवरदेव घोड्यावर बसतो, डीजेच्या तालावर तरणी बांडपोर डिस्कोन असतात. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. सुख आणि दुःख हे या जीवनरूपी नदीचे दोन काठ आहे. उगम पावली ती जन्मरूपी पहाडावर, जाऊन मिळते ती मरणरूपी सागराला. म्हणून जन्म आणि मरण याच्यामधलं जेवढं आयुष्य, ही आयुष्याची व्याख्या आहे. जन्म झाल्यापासून मरेपर्यंतचं जगणं ही सुटसुटीत व्याख्या आयुष्याची. मग शरीर मिळालं कशासाठी? पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. येरझार शब्दाचा अर्थ आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याला म्हणतात येरझार. आणि ती येरझार संपवण्यासाठी मानव जन्माची निर्मिती आहे. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. म्हणून नाही तरी हीन पशु हुणी, मनुष्यपण तरी साधी नारायण. जेने नोहे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, मरावं लागणार नाही, आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही. ऐसिया साधना करा काही. आणि साधनं बरीच आहे, पण प्रत्येकाची एक इच्छा असते. होडगर साहेब, कास्तकाराला विचारा, ते म्हणतंय म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. हे का नाही भगवान साहेब? पेशंटला विचारा नवनाथ भाऊ, औषध पाहिजे, फुकट पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, पुन्हा आजार कायमचा संपला पाहिजे.
तसं साधनही सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. सगळ्या साधनांचा विचार केला म्हणजे हे साधन सोपं लक्षात येईल. ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती उपायाची नाही वाणी येतं. ज्ञान मार्गाचा विचार करा. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. आता हे ऐकताना कसं तरी वाटतं, तर साधन कसं असेल? या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासना याच्याद्वारा 2 दोष घालवले, मल आणि विक्षेप. मल, विक्षेप आणि आवरण असे 3 दोष असतात. मल आणि विक्षेप 2 दोष घालवले निष्काम कर्म आणि उपासनेच्या द्वारा. हे पटवण्यासाठी आता तुमच्या भाषेत विद्यार्थ्याला गुरुजी शिकवतात तसं. श्रीमंताच्या घरी पंगत होती कैलास नाना. लोणकडे तुपात जिलेबी तळणं चाललेली होती. सर्व 5-25 VIP जेवायला होते. एकाने 42 जिलेब्या दाबल्या. सगळे बिगर डायबेटीसवाले होते. एकाचं तोंड उतरलं. शेजारचा म्हणतो, लेका 42 जिलेब्या खाल्ल्या तरी तोंड उतरून बसला. म्हणला 42 खाल्ल्या भाऊ, मग 600 रुपयाला एक पडली. म्हणला काय झालं? अरे माझी 4 तोळ्याची अंगठी सोन्याची होती. 5 ग्रामची अंगठी सोन्याची होती. तिथे हात धुवायच्या वेळेला हौदात पडली. मग हिशोब तूच लाव म्हणला. 42 जिलेब्या गुंडीला 600, 24,000ची अंगठी. 600ला जिलेबी. काय लबाड बोलतो. अरे पांडुरंगाची शपथ, चाल दाखव, मजा पहा. हौदापर्यंत आणलं त्याला. अंगठी पडली, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, पण का दिसत नाही? 3 दोष. 12 फूट पाणी, आवरण दोष. पाणी हालत, विक्षेप दोष. पाणी गढूळ, हा मल दोष. आपलं सोपं चाललं बरं का. पहिलीतल्या गुरुजी विद्यार्थ्याला शिकवतात तसं. मल, विक्षेप आणि आवरण. तो सांगतोय अंगठी पडली पण दिसत का नाही? मल, विक्षेप, आवरण 3 दोष आहे. तुरटी आणा, तुरटी आणा, तुरटी टाकली. थोड्या वेळात पाणी स्वच्छ झालं. अंगठीचं ज्ञान झालं. ते पा पिवळे. मग तुला सांगत होतं, तू म्हणला लबाड आहे. ते काय अंगठी? तरी पण स्पष्ट ज्ञान नाही. फक्त मलदोष गेला. खिडकीतनं वारा येत होता, त्याच्यानं पाणी हलत होतं. एकानं खिडकी बंद केली साहेब, वारा यायचा थांबला, पाणी स्थिर झालं. अंगठीचं ज्ञान स्पष्ट झालं. वारा यायचा थांबल्यानं विक्षेप दोष संपला, हालणं बंद झालं पाण्याचं. तुरटी टाकल्यानं गढूळ दोष गेला, स्वच्छ झालं पाणी. पण तरी अंगठी हाताला आली नाही का? आवरण दोष आहे. 12 फूट पाणी, त्याला आवरण म्हणतं. मग एकाने खालचा कॉक मोकळा केला. 1 तासात हौद रिकामा झाला. मग अंगठी, बरं का शास्त्रीजी, मग अंगठी हाताला लागली. तसं ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा 2 दोष घालवले, मल आणि विक्षेप. फक्त आवरण दोष शिल्लक आहे. आणि त्या आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे. आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधनं आहे. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. ही 4 साधनं आत्मज्ञान प्राप्तीची आहे. विवेक म्हणजे सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय, त्याला म्हणतात विवेक. बैसता संताचे संगती, कडो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. हा विवेक आहे. वैराग्य, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. त्याग
वैताग वेगळा, त्याग वेगळा. एकुलतं एक आहे, गोरं गोमट आहे, देखणं आहे, गडगंज श्रीमंती आहे, अनेक मुलीच्या बापाची टपाल आली पण लग्न करण्याची इच्छा नाही, याला त्याग म्हणतात. आंधळे पाटील. पण एक वयाच्या 65चं होईपर्यंत महाराष्ट्रभर फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही आणि तिथून समाजाला सांगत सुटलं, पठ्ठा ब्रह्मचारी राहणार नाही, दुसरं काय करणार, याचं नाव वैताग आहे. अरे म्हणून ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, 18 भार वनस्पती, फुली फळी वळती, 22 पोखरणी, नदी गंगा वाहती, एवढं सोडून जाणे याला त्याग म्हणतात. म्हणून इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. वैराग्य, विवेक, शमाधी षटक, शम, दम, श्रद्धा, उपरण, समाधान आणि तितिक्षा. आणि मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षत्व, तो ज्ञानाचा अधिकारी, म्हणजे हाही साधन न पेलवणार आहे. योग मार्गाचा विचार करा. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. पाहे पा लोहाचे चने जई बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. माऊलीनं इतकी मजा केली या दृष्टांतात. बोचरिया, बोचर म्हणजे ज्याला एकही दात नाही, एकही दात नसलेल्या म्हाताऱ्याला, ज्याला श्रीखंड चावत नाही, भगवान सेठ, ते म्हातार पिकलेली केळी खलबत्त्यात कुटून खातं. त्याला जर म्हटलं की लोखंडाचे हरभरे खात जाण, तालमीत जात जा रे, पैलवान होईल का मरल. लोहाचे चेनेन जई बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. तद्वत योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. म्हणून योग मार्ग दुस्तर आहे, ज्ञान न पेलवणारा आहे. कर्म मार्गाचा विचार करा, तो सूक्ष्म आहे. मंत्र चळे थोडा, धडची होय वेडा. केळीच्या पानावरचं जेवण पवित्र आहे, पण मांडणी चुकली तर मांस खाल्ल्याचं पाप आहे. म्हणून ते कर्म माहिती नसलेलं बरं. सदंड कदली पत्रे वाम भागेचे अग्रकम, निर्दंड निराकारो मांस चर्म समाचरेत. सदंड कदली पत्रे, केळीचं पान दांड्यासह पाहिजे. आपण ते बसत नाही म्हणून चाकून दांडा काढून टाकतो, सपाट बसलं पाहिजे म्हणून नाही. सदंड कदली पत्रे, दांड्यासह केळीचं पान. जेवणाऱ्याच्या डाव्या हाताला पानाचा शेंडा पाहिजे. वाम भागेच्या अग्रकम, हे नीट आहे. शेंडा पान म्हणजे पान आडवं पाहिजे जेवताना, शेंडा डाव्या हाताला पाहिजे, दांडा काढलेला नसावा. त्याच्यावरचं जेवण पवित्र मानलंय, कर्मशास्त्र आहे. पण चूक झाली तर दांडा काढून टाकला आणि शेंडा उजवीकडे आहे, मग निर्दंड निराकार मांस चर्म समाचार. म्हणून हे कर्मशास्त्र सूक्ष्म आहे. कर्म सूक्ष्म मार्ग आहे, ज्ञान न पेलवणारा आहे. योग दुस्तर आहे. मग राहता राहाला भक्ती मार्ग. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडिती. हे सोपं साधन समजून सगळे भक्तीला लागले, पण इच्छित फलप्राप्ती होत नाही. पुन्हा महाराजाकडे आले. महाराज, तुम्ही म्हणता भक्ती पंथ बहु सोपान, पुण्य नागवेया पापान, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडिती. आम्ही भक्ती करतो पण इच्छित फलप्राप्ती नाही. अरे, करण्यात दोष असला पाहिजे. म्हणजे साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत व्यक्ती जात नसेल तर समजायचं दोष साधनामध्ये आहे. बऱ्याचशा एसट्या संगमनेरच्या स्टँडवर उभ्या आहे. हे घाई गेलं आणि बोर्डही वाचला नाही साहेब. जाऊन बसलं एसटीत, डबल बेल झाली, पार लोणी आली. मग म्हणतं कंडक्टर, एक आळे फाटा. थांबवली गाडी, उतर खाली. नगदी पैसे घ्या साहेब. उधार नेतो का बाकीचे? उतार. दिलं उतरून त्याला. का जायची इच्छा नाही? इच्छा आहे. जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच आहे.
पैसे नाही, 500ची नोट दाखवतं. का जात नाही? चुकीच्या गाडीत बसलं. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल, दोष साधनात आहे. तसं भक्ती करून इच्छित फलप्राप्ती होत नसेल तर दोष करण्यात आहे. मग भक्ती कशी करायची? इधर का उखडना उदर लगाना, हे कबीरजीचं सूत्र आहे. ज्याच्या त्याच्या भाषेत उत्तर देणारे संत. काही आश्वीचे शेतकरी कबीरजीकडे गेले. महाराज बोला, आम्हाला भक्ती करायची आहे, पण आमच्या भाषेत सांगा. तुम्ही काय करता? आम्ही शेती करतो महाराज. शेतीमध्ये काय काय करता? ऊस करतो, बाजरी आहे, मका आहे, गहू, हरभरा, भाजीपालाही करतो महाराज. काय? लौकी, दोडकी, काकडी, बटाटा, रताळू, वांगे, कांदे. बरं, ते कांदे न वांगे कसे करता? ते तुम्हाला नाही समजत महाराज. अरे आश्वीकर, म्हणूनच तुम्हाला विचारतो. गादी वाफ्यात टाकायचं बी कांद्याचं वांग्याचं, लागवडीच्या लायकीचं होऊ द्यायचं, आणि ते रोप लावणीच्या लायकीचं झालं, वाफ्यातनं उपटायचं आणि त्या आंबेराईच्या मळ्यात नेऊन लावायचं. तशीच भक्ती करायची. म्हणजे जसं वाफ्यातलं रोप उपटायचं, मळ्यात नेऊन लावायचं, तसं प्रपंचावरचं प्रेम परमेश्वरावर लावायचं. बस एवढंच. इधर का उखाडणं उदर लगाना, बस अशी भक्ती करायची. जेवढ्या प्रेमानं संसार करता तेवढ्याच प्रेमानं परमार्थ. जास्त सुद्धा वापरायचं नाही, बस तेवढंच. ते तुलसीदासजीची पत्नी, बाळासाहेब आता रामायण पाठ झालं सर्वांना, तिचं नाव रत्नावली. राखी पौर्णिमेच्या सणानिमित्ताने ती माहेरी गेली. हे बाबा घरी आले, कुलूप दिसलं. यांचं मुळीचं नाव साहेब राम बोला. मग झाले तुलसीदास. शेजाऱ्यांना विचारलं, अरे कुलूप आहे घराला. अरे गेली राखी बांधायला भावाला. बरं, बाबा थांबला नाही. लोक म्हणले, काय कायमची गेली, काय येणार आहे ना? बरं, जाण्यासारखी परिस्थिती नाही. नदी भरलेली आहे, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, अंधार आहे, याला पोहायला येत नाही, रात्र झालेली आहे, कसं जायचं पलीकडे? प्रेत वाहत आलं साहेब. त्याला वाटलं याला म्हणतात बायकोचं प्रेम. तिला माहिती असावं, तिनंच ही लाकडी फळी सोडली असावी. प्रेताला फळी समजलं, त्यावरती बसलं. कालांतराने ते प्रेत पलीकडच्या काठाला लागलं, उतरले आणि सासूरवाडीला गेले. रात्रीचे 12 वाजलेले. बायको वर झोपलेली वरच्या मजल्यावर, आणि जावाई नवनाथ भाऊ सासऱ्याच्या बंगल्याच्या भोवताल फिरत होता रात्री 12ला. वरती कसं जायचं? फिरता फिरता एक खिडकीला साप लोंबकळत होता. यांना एवढा आनंद झाला, म्हणले याचं नाव प्रेम आहे. बायकोला माहिती असेल आपला बुवा येणारच, तिनंच हात दोर बांधला असावा. सापाला दोर समजून वास्तविक वेदांत शास्त्र सांगतं, मंद अंधकारामध्ये माणसाला रज्जूवर साप भासतो. पण हे एवढे विषयाच्या अधीन गेले, सापावर रज्जू. आत उडी टाकली, बायको घाबरून उठली. आरडावरडा करणार तर आपलाच पती. आता कोणत्या पोलीस स्टेशनला तक्रार न्यायची? रात्री 12ला तुम्ही वरती कसा आला? तो नाही का दोर बांधला खिडकीला? नदी भरून वाहते, पोहता येत नाही तुम्हाला, नदीकडे कसं? तो नाही का लाकडी फळी सोडली? सासूरवाडीच्या लोकांनी साहेब चौकशी केली. ते फळी नव्हती, प्रेत होतं. हा दोर नव्हता, साप होता. बायको रडू रडू म्हणाली, लाज न लगता आपको दौड़े आयु साथ, देख देख ऐसे प्रेम को कहा कहू मै नाथ. माझ्यावर प्रेम करण्यासारखं काय दिसलं तुम्हाला? घाणेरडा देह, हाडा मांसाचा देह, दुर्गंधीनं भरलेला देह, याच्यावर एवढं प्रेम केलं? सापाला दोर समजला आणि त्या प्रेताला फळी समजला? एवढं प्रेम रामावर केलं असतं, राम तुमच्या पुढे नाचला असता. मी का सांगतो? इधर का उखाडना उदर लगाना.
लाज न लगता आपको दौड़े आयो सा दिख दिख ऐसे प्रेम को कहा कहूँ मैं नाथ अस्थि चर्म में देह ममता में इतनी प्रीति इतनी भगवत पर हो जाए तब हो ये न भव भीति. परिणाम तुलसीदास झाले. एकदा पत्नी बोलली, शास्त्रीजी संत झाला बाबा, रात्रंदिवस बोलणं ऐकतं तरी घर सोडत. ती एकदाच बोलली. पण कालांतरानं पश्चाताप झाला रत्नावलीला. तिनं जोड कार्ड पाठवलं. तेव्हा मोबाईलचा काय ना जोड कार्ड जवाबी. त्याच्यावर लिहिलं कटी की छबी कहत कटी की छबी कनक सी रहत सके न संग सोई मोही कटे सो डर नाही और कटे डर होय आपकी रत्नावली. ती ब्रजभाषा आहे, मी मराठीत सांगतो व्यवस्थित. तुमच्या वर्मे लागेल या शब्दात मी बोलल्यामुळे माझ्यावरती रागावून तुम्ही निघून गेला. मला त्याचं फार दुःख वाटत नाही, पण तिकडे जाऊन दुसरी सोबत विवाह केला असेल तर मग मात्र मोठा घोटाळा झाला. तुमची रत्नावली. आता पत्र कळलं ना. कटी की छबी कनक सी रहत सकीन संग सोई मोहे कटे सो डर नहीं और कटे डर होय. हे पत्र वाचता वाचता साहेब संत तुलसीदासजी हुंदके देव देव रडले. आणि रडता रडता पत्नीला उत्तर लिहिलं. कटे एक रघुनाथ संग बांध शीस जटा केस तुलसी तो चाखा राम रस पत्नी के उपदेश तुम्हारा तुलसीदास. मी का सांगतो, एकदाच बोलले. जेवढं या देहावर प्रेम केलं तेवढं देवावर केलं असतं. हे भक्तीचं सूत्र आहे. यथा देहे तथा देवे. जसं देहाचं करता तेवढंच देवाचं करायचं, जास्त करायचं नाही. देहाचं पहा बरं, सकाळपासून काय सुरू होते बापरे. सकाळपासून देहाची सेवा. पहिला त्याला विधीला न्यायचा, नंतर दाढी करून घ्यायची, मग साबणानं धुवून काढायचा देह, टेरिकाटच्या कापडात सजवायचा, नंतर त्याला कांदा पोहे खाऊ घालायचे, चहा पाजायचा देहाला, दुपारचं जेवण द्यायचं, 3 वाजता चहा द्यायचा, रात्री जेवू घालायचा, गरम बिछाण्यात झोपवायचा, चुकून प्रवचनाला आल्यावर बुक्का लावणार आला तर रुमाल काढून ठेवायचा, नाकावर रुमाल पडला की लगेच पुसून काढायचा. एवढं जप्त देहाला. नाकावर तो बुक्का पडल्या बरोबर रुमालानं पुसून काढतं. आणि विठ्ठलाच्या मंदिरात गेलं म्हणजे मूर्तीवर 2 फुटाहून बुक्का फेकतं. त्याच्या तोंडात जाओ विठोबाच्या का कानात जाओ का. जसं देहाच तेवढंच देवाचं. हे सूत्र आहे. यथा देहे तथा देह. जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय तो चला जाय बैकुंठ पलान पकडे कोय. म्हणून हे साधन आहे. शरीर म्हणजे साध्य नाही, भगवत प्राप्तीचं हे साधन आहे. विचार केला डॉक्टर साहेब तर या देहासारखं वाईट नाही. दुसऱ्या बाजूने विचार केला तर याच्यासारखं चांगलं त्रैलोक्यात नाही. दोन्ही बाजू. शरीरा ऐसे वखटे पृथ्वी माझी नाही कोठे. चांगल्या पदार्थाचं वाटोळे करायचा कार्यक्रम आमचं शरीर करतं, ते लक्षात ठेवा. तोपर्यंत दगडू हलवायच्या दुकानात बर्फी भरते समय वजन 1 किलो 200 ग्राम, किंमत 280 रुपये. तोंडाला पाणी सोडते ती बर्फी. आणि यानं घरी आणली, याचा संबंध झाला की बर्फीचं वाटोळ झालं. गुदद्वारा वाटेन मिष्टान्नाचा नरक लोटे. पोटी घालता दिव्यान्न काही विष्टा काही वमन भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. चांगल्याचं वाटोळे करायचा कार्यक्रम आमचं शरीर करत असते. तोपर्यंत तीर्थाला गर्दी आहे. सत्यनारायण पूजा झाली, गंगा पूजन झालं, मग तिथून गंगेहून पाणी आणलेलं, मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ, लाईन लावतात. आणि याचा तीर्थाचा संबंध आला की रूपांतर लघवीत होते. पोटी घालता दिव्यान्न काही विष्टा काही वमन भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. म्हणून चांगल्या पदार्थाचं वाटोळे करायचा कार्यक्रम आमचं शरीर करत असते. शरीरायसे वखटे पृथ्वी माझी नाही कोठे. पण चांगुलपणाचा विचार केला तर मग मात्र त्रैलोक्यात नाही. शरीरायसे गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. 2 बाजू पहा. वाईटपणाचा विचार करा, शरीरासारखं वाईट पृथ्वीवर नाही. चांगुलपणाचा विचार केला तर
याच्यासारखं चांगलं त्रैलोक्यात नाही. मग वखटे म्हणून त्यागावे, मोक्ष सुखासी नागवावे, गोमटे म्हणून भोगावे, अवश्य जावे नरका माझी. वाईट म्हणून देहाचा त्याग केला, मोक्ष सुखाला वंचित झाला. आणि चांगलं म्हणून भोगलं तर नरकाला गेला. अरे मग करावं काय? मधला मार्ग दिला, त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. त्यागायचंही नाही आणि भोगायचंही नाही. मध्यभागी म्हणजे एका श्रीमंतानं 3 लाख रुपयाला घोडी आणली. 3 लाखाला घोडीवर खूप प्रेम घोडीवर. पकवादाची घोडी नाही, हे खरोखरची घोडी चालू आहे. भलते डोक्यात आणू नका घोडी. खूप प्रेम. नवनाथ भाऊ, घोडी आजारी पडली. तीन दिवस झाले मालकाचं तोंड उतरलं. लोक म्हणले, बरं नाही का पाटील? मला बरं आहे हो, घोडीला बरं नाही. 2 दिवसांनी घोडी चारा पाणी खाऊ लागली. मालकाचा चेहरा फ्रेश. बरं आहे वाटतं घोडीला. कशावर? तुझ्या तोंडावर. बरं आहे, कालपासून चारा पाणी खात. नवनाथ भाऊ, घोडी आजारी पडली, मालकाचं तोंड उतरतं. घोडी दुरुस्त झाली की मालकाचा चेहरा फ्रेश होतो. माझं म्हणणं आहे, मालक आजारी पडला, खरं सांगा, घोडीचं तोंड उतरल का? मालक आजारी पडला म्हणतो, तोंड उतरल का घोडीचं? अरे आजारी नाही, मालक मेला. संध्याकाळी प्रिययात्रा निघली तरी घोडीनं 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. तिला असे किती मालक? आम्ही घोडीला माझं समजतो, पण घोडी आम्हाला माझं समजायला तयार नाही. ही आसक्ती. 3 लाखाला आणलेलं घोडं, त्याची व्यवस्था 4 माणसं लावले. वडगर साहेब सेवेला, एक खरारा, एक हरभरा, फिरवून आणणार, पाणी भाजणार. 1 महिना घोडं हरभरा खाऊन मातलन. मालक बसायला गेला, नवनाथ भाऊ, तो घोडं बसूच देईना. नुसतं हरभरा खाल्ला 1 महिना, बसूच देईना मालकाला. मालक वैतागला, मला 3 लाखाला घोडा आणला सारंगपूरवरून, बसू देत नाही. याला चारा पाणी द्यायचा नाही. गड्यांना आदेश दिला. गडी आज्ञाधारक होते. 4 दिवस चाराही नाही घोड्याला आणि पाणी नाही. आणि मग मालक बसायला गेला. मालकाच्या आधी घोडाच बसला. मराठी कळली तुम्हाला? अरे जास्त खाऊ घातलं, घोडं बसू देत नाही. अजिबात खाऊ घातलं नाही तर मालकाच्या आधी घोडं बसल्याशिवाय राहत नाही. मालकानं काय करावं? ते स्वतः बसणार नाही इतकं जास्त द्यावं, याला बसू देईल इतकं कमी द्यावं. याला म्हणतात मधला आहार. तसं देहाचं त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. शरीरा करता परमार्थ नाही, पण परमार्था करता मात्र शरीर आहे. परमार्थ तर आत्म्या करताही नाही, शरीरा करताही नाही. कारण आत्मा अविनाशी आहे. अविनाशी तत्व असल्यामुळे त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजोनित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि. जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन तरी वेळी. जे आत्मा अविनाशी तत्व आहे, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. शरीर नाशिवंत आहे, त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. म्हणजे शरीरा करता परमार्थ नाही, पण परमार्था करता शरीर आहे. साध्या भाषेत, टोपी करता डोकं का डोक्या करता टोपी, जोड्या करता पाय का पाया करता जोडे, चष्मा करता डोळे, नाना का डोळ्या करता चष्मा, सदऱ्या करता माणूस का माणसा करता सदरा. अडाणी माणूस उत्तर देतो, माणसा करता सदरा आहे महाराज, सदऱ्या करता माणूस नाही. चष्म्या करता डोळे नाही, डोळ्या करता चष्मा. टोपी करता डोकं नाही, डोक्या करता टोपी. जोड्या करता पाय नाही, पाया करता जोडे. तसं शरीरा करता परमार्थ नाही, परमार्था करता शरीर. देवे दिला देह भजना गोमट. म्हणून ही जरूर जरूर करा. मग असं काय होतं?
अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पायी. त्याला ज्या गोष्टीची गरज आहे अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. ते 5-6 जण होते, ते ओढणारे होते. तिकडची गोष्ट बरं का, सध्या इकडे थांबायचं आहे अजून अर्धा तास. तिकडची गोष्ट आहे, तिकडची म्हणजे शास्त्री ज्या भागाला नाव नाही तिकडची गोष्ट. 6 जण ते असं सांगतात की नदीचं स्वच्छ पाणी बघितलं म्हणजे ओढायची इच्छा होते म्हणतात. ले एक एकदम मारू. 6 जणांनी तयारी, एकाने पाणी आणलं, दुसऱ्याने मळून काढला, तिसऱ्याने चिलीम भरली, चौथ्याने नारळाच्या दोरीची गुंडाई केली, 5व्याने गुलाबाच्या फुलाचा रस काढला. हे सगळे माहिती आहे. 6व्याने काडीपेट झालं. एक 2-2 दम झाले. ते समजू नका. ते म्हणतात पूर्वी गोपिकांच्या मध्ये कृष्ण फिरत होता तसा आमच्यात गांजा फिरतोय. हो ना, त्यांचे तुम्हाला माहित नाही, मला ते शब्द सांगतो. हुक्का सबका लाडला, हुक्का सबका लाडला, सबका राखे मान. जे हात पुढं करतं त्याला दिला जातो. सबका राखे मान, एकच सर. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिरे जैसा गोपीन में कान. जसा पूर्वी गोपिकात कृष्ण फिरायचा तसा आमचा गांजा आमच्या झालं. 2-2, 3-3 दम, लाल डोळे, सूर्य मावळला. चला रे, गुडघ्या गुडघ्या पाण्यात गेले. त्या भागातलं कुठलं पाहुणं लांबचं, जायचं कुठं आहे, पलीकडे. पोहायला येतं का, नाही. मग आत्महत्या करायला निघाला का? अरे 2 पुरुष पाणी आहे, इकडे या. नदीच्या काठाकाठान जा रे. नावाडी आहे, त्याच्या पाया पडा, नावेत बसून जा. असं का मरता? झाले आले तर नावाडी 9 वाजल्यामुळे भगवान सेठ दोर झाडाला नावेचा बांधून जेवायला घरी गेला होता. हे लाल डोळेवाले आले, म्हणले नाव आहे रे, नावाडी नसू दे, आपणच नेऊ. मला नेऊ कशी, वल्ले पाहिजे होते. एकानं शोधले ते येड्या बाबळीत, वल्ले सापडले. किती वाजले रे? 9 वाजले. 6 जण आहोत आपण, दोघाची पाळी. दोघांना वल्ले मारले 12 वाजेपर्यंत. मग दुसरे 2 3 वाजेपर्यंत, तिसरे 2 6 वाजेपर्यंत. पहाटेचं कोंबडं वरडलं साहेब. नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही, इच्छा आहे. साधन नाही, नावेत बसले. प्रयत्न नाही, वल्ले मारले. अरे का जात नाही? दोर सोडला नाही. आणि जर दोर सोडला नाही, जन्मभर वल्ले मारले तरी पलीकडे जाईल का? तसा प्रेमाचा दोर बांधलाय आम्ही संसाराच्या झाडाला, आणि भक्तीचे वल्ले मारणं चाललंय. याला म्हणतात अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पायी. मग जेवढं प्रेम देहावर करताना तेवढंच प्रेम त्याच्यावर करा. या लागी शरीर सांडवा की जे, सकै गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुणी. मग त्याला पाहिजे त्याची निर्मिती होते. मग निस्सीम भाव उल्हासे. त्याला काय पाहिजे? अंतरीची घेतो गोडीन, पाहे जोडी भावाची. शरीर सांडवा की जे, याचं कारण आत्महत्या करा असा नाही. मग अरे ही आपली एकट्याची वस्तू नाही, सार्वजनिक आहे. शरीर चौघाच आहे, आणि चौघाची वस्तू सार्वजनिक असते. ग्रामपंचायतची विहीर तिला सार्वजनिक म्हटल्या जाते. तसं हे सार्वजनिक आहे, कारण चौघ हक्क दाखवतात की नाही. याचा बाप म्हणतोय मुलगा माझा आहे, मुलगा म्हणतो देह माझा आहे, यमराज म्हणतात देह आमचा आहे, पंचभूत म्हणतात देह आमचा आहे. क्षिती जल पावक गगन समीरा, पंच रचित अति अधम शरीरा, प्रगट आगे सोवा, जीव नित्य केही लगी तुम रोवा. हे वालीची पत्नी तारा, तिला भगवान उपदेश करतात. क्षिती जल पावक गगन समीरा म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाळी मेळ. पंचभूत म्हणतात देह आमचा आहे. यमराजाला विचारा, देह हे काळाचे, तो म्हणतो आमचा आहे. याच्या बापाला विचारा, बाळू पठ्ठ्याचा आहे, आणि बाळूला विचारा, तो म्हणतो देह माझा आहे.
मग मुलगा म्हणतो देह माझा, बाप म्हणतो मुलगा माझा, यमराज म्हणतो देह आमचा, आणि पंचभूत म्हणतात देह आमचा. एका देहावर 4-4 हक्कदार असेल तर तो सार्वजनिक मध्ये, म्हणून शरीर सांडवा की जे एक दिवस हे जाणार आहे. शरीर देह नव्हे मी हे सरे, बस मग उरला उरे विठ्ठल. शरीर सांडवा की जे सगळे गुणांचे लोण उतरी जे. आम्हाला जे गुण दिलंय भगवंतानी, ज्याला जो गुण दिला असेल, नवनाथ भाऊ तुम्हाला गायनाचा गुण दिला, कोणाला मृदंगाचा गुण दिला, कोणाला वक्तृत्व कलेचा गुण दिला, कोणाला भजन करण्याचा गुण दिला, कोणाला पायीवारीचा, हे गुण त्याच्यासाठी वापरा. सगळे गुणांचे लोण उतरी जे. संपत्तीची गरज आहे, वाईट नाही, म्हणून संपत्ती सांडीजे म्हटलं नाही साहेब, संपत्ती मधू सांडीजे. संपत्तीचा मध वाईट आहे. जयासी चढला धन मधू, उघड्या डोळ्या होय अंधू, काने नायके शब्द बोधू, धन मधु स्तब्धू सर्वदा. धन गर्वाचे पुष्टी, सख्खा बाप नानी दृष्टी, मातेसी म्हणे करंटी, इतराच्या गोष्टी काय. धन वाईट नाही, धनाचा मद वाईट आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. धन टिकवायचं असेल तर मोठ्या भावाचा मान करा. मोठा भाऊ म्हणजे, हा ना आहे, सांगतो साहेब, अजून 12 मिनिट आहे. मोठा भाऊ हा धर्म आहे. 2 नंबरचा भाऊ अग्नी आहे. 3 नंबरचा भाऊ राजा आहे. आणि धाकटा भाऊ चोर आहे. हे आपले भाऊ नका आणू, मी सांगतो हे लक्षात घ्या. धर्म, अग्नी, राजा आणि चोर, हे 4 वाटेकरी आहे संपत्तीचे. जिथे मोठ्याचा अपमान होतो म्हणजे धर्माचा, अधर्म होतो, मग 3 भाऊ बदला घेतात. मोठ्याचा अपमान केला म्हणून आग लागती, राजा ताब्यात घेतो, नाही तर चोरट पळवतो. हे 3 बदला घेतात. चत्वारो धनदायादौ धर्माग्नि नृप तस्करः, तस्याम ज्येष्ठा अवमानेन कुप्पेती त्रय बांधवा. मी आधी आधार शोधतो मग बडबड करतो. सर्व पुरावा पाहिजे का नाही. चत्वारो धनदायादौ, हे 4 वाटेकरी आहे. कोण? धर्म, अग्नी, नृप तस्करः. ज्येष्ठ अवमानेन, जेव्हा धर्माचा अपमान होतो मग कुप्पेती त्रय बांधवा. म्हणून संपत्ती वाईट नाही. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. झाडाच्या सावलीचा दृष्टांत का दिला? तुमचे अनुभव आहे, तुम्ही पाहिलेले आहे. राजाचे रंक झाले, रंकाचे राजे झाले. काहीच जेवढं घर होतं तेवढं आता बाथरूम आहे, है ना. पूर्वीचा काळ आताचा. जे तारुण्यामध्ये 5-50 गडी राबवतात, ते म्हातारपणात दुसऱ्याच्या दारात जर्मनच्या ताटात बाजरीची पीठ मागतात. या धनाचा न धरी विश्वास. म्हणून संपत्ती सांडीची नाही, संपत्ती मधू सांडीची. ठीक आहे, ज्ञानोबा आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे असं केलं तर मग निस्सीम भाव उल्हास आहे. मग मला पाहिजे त्याची निर्मिती होईल. निस्सीम भाव उल्हास आहे. आणि एकदा भाव निर्माण झाला ना, हे निमित्त आहे माझं अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. मग मी म्हणत नाही थॉम्सनची द्राक्षी पाहिजे, ड्रॅगन फ्रूट पाहिजे, सफरचंद पाहिजे, संत्री नागपूरची. अरे बोरं खाय भिल्लणीची, फळ एक आवडे तैसे भलतयाचे. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान, पत्रम पुष्पम फलम तोयम. या श्लोकावरची ओवी या लागी शरीर सांडवा की जे सकळे गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुणी. मग श्लोक आहे, आणि त्या श्लोकाखाली मग निस्सिंभा उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे. मिसे नाम निमित्त, हे निमित्त आहे. काय देवाघरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. भाजीचं पान सर्वांना माहिती आहे, कथा भागही सर्वांना माहिती आहे. अजून 8 मिनिट आहे. दुर्वास पातला धर्मा छळावया. दुर्योधनानं सेवा केली, दुर्वास प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणले, काही नाही, पांडवाचं सत्वहरण करायला जा रात्री 12ला. हे आले ना 60,000 शिष्यासह.
दुर्वास म्हणे. पांडव झोपलेले. हर हर शब्द झाला. पांडव जागे झाले. काय पाहिजे महाराज? जेवण पाहिजे धर्मा. रात्रीचे 12, थाळी स्वच्छ धुतलेली. धर्म संकटात आहे. धर्मराजाने भीमाला जाग करून मागं नेलं आणि रडणं सुरू केलं भावाच्या गळ्याला. बिलकुल धर्म भीमाकडे पाहे, सत्व हानी होत आहे. काय करावं रे भीमा? हो म्हणाव तर तयारी नाही, नाही म्हणाव तर बाबा रागीट आहे, शाप देईल. द्रौपदीला जाग आली. माग का रडताय तुम्ही? ते जेवण मागते ना तू बुवा. जा झोपा पाचही भाऊ. त्या बुवाचं मी बघून घेते. काय पाहिजे महाराज? जेवण पाहिजे पोरी. जा आंघोळ्या करून या. तोपर्यंत पंगत वाढलेली असेल. पाठवलं नदीवर द्रौपदीनं. मग द्रौपदीनं काय स्वयंपाक केला का? किसनरावला मोबाईल. हॅलो, सर्वांना पाठ आहे. द्रौपदीनं डबडबल्या डोळ्यानं रात्री 12ला धावा देवाचा केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धाव. आल्याबरोबर देव म्हणला मला भूक लागली. आता आहे का दुष्काळात तेरावा? त्यासाठी तर बोलवलं देवा. नाही काहीतरी बघ. भांड्याला चिकटलेलं पान होतं भाजीचं. मागे भाजी पान द्रौपदीसी. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान. अरे एक भाजीचं पान हे निमित्त आहे, भाव महत्वाचा आहे. निस्सीम भाव उल्हास आहे. एकदा भाव निर्माण झाला ना, हे निमित्त आहे. मग फळ अमुकच पाहिजे असं नाही. मला शबरीची बोरं चालतात, पण त्याच्या मागचा भाव महत्वाचा आहे. द्रौपदीचं भाजीचं पान चालतंय, त्याच्या मागचा भाव महत्वाचा आहे. फार काय शेवटचं सांगतो आता. काय सांगावे किरीटी, 6 मिनिट राहिले बरं का अर्जुना. ते प्रवचनाचा काही प्रसंग येत नाही माझ्यावर बरं का नवनाथ भाऊ. मला वाटतं एक 10 वर्षे झाले प्रवचन केलं नाही मी. त्याच्यात थोडीशी विश्रांती असते. नवनाथ भाऊ म्हणा चाल, बाबाला दुसरं आठवायला मिळतं. प्रमाण म्हणा, अमुक म्हणा, नाही काय तर पुंडलिक वरदा. याच्यात काहीच नाही ना. आणि ते कैलास नाना म्हणे रासने सरकारने प्रवचनच ठेवलं म्हणे. बापरे, तर 10 वर्ष झाले केलं नाही म्हटलं. पण पाहू का, जाऊ दे आपलेच आहे म्हटलं सगळे. शेवटचं फार काय सांगावे किरीटी, तुवाच देखले आपल्या दिठी. अर्जुनाला म्हणतात तुवाच देखले आपल्या दिठी, मी सुदाम्याच्या सोडी गाठी पोहया लागे. सुदाम्याच्या पोह्याची गाठोडी सोडली काय माझ्या घरी नव्हतं? त्याच्या पाठीमागचा भाव लक्षात घ्या. मी इथपर्यंत आलो कारण तांबे अण्णाचा आणि माधव सेठचा संबंध म्हणजे कृष्ण सुदामा. सगळे म्हणायचे कृष्ण सुदामा. ते तिघही भाऊन ते तिघही नातू मान्य करतात. रासने सेठ गेले, मी भेटायला गेलो गेले वर्षी. तेव्हाच म्हणले बाबा तुमचा कार्य ठीक आहे. म्हटलं जसं जमल त्याप्रमाणे. आला योग. केवढे कष्ट केले माधव सेठजींनी सर्वांना माहिती आहे. केवढे. ते पोत्यात भांडी, आठवडी बाजार, खाली ते पोते आतरायचे, त्याच्यावर दिवसभर बसून विकायचं भांडी. आता केवढं झालं. पदर फाटेपर्यंत दिलं देवाने आता. पण ते अजूनही तिघही भाऊ म्हणतात तांबे अण्णांनी खूप मदत केली महाराज. आमची परिस्थिती इतकी बिकट होती. तांबे अण्णा म्हणजे आम्हाला कृष्ण होते आणि आमचा बाप म्हणजे सुदामा होता. पण सुदामपुरी सोन्याची झाली याचं कारण तांबे अण्णा. ते अजूनही म्हणतात. बरेच लोक म्हणायचे कृष्ण सुदामा, कृष्ण सुदामा. जायला तयार नाही, जायला तयार नाही. पण सुशीला नाव होतं बायकोचं. का काय तुम्ही म्हणताय ना माझा मित्र द्वारकेचा राजा आहे. हो, आणि लेकर उपवासी आहे आपले. जा ना मदत मागायला. हे बघ, मी ब्राह्मण आहे. माझ्या झोपड्यात उपवासानं मरील
पण प्रतिकूल परिस्थितीत मित्राच्या दारात जाऊन त्याला लाजवणार नाही. सुदामजी, बरं ठीक आहे, नका जाऊ मदत मागायला, पण इच्छा नाही होत का हो तुमच्या मित्राला भेटावं म्हणून? मग रडले सुदामजी. कोण जगात आहे असा ज्याचा मित्र द्वारकेचा राजा आहे आणि त्याला भेटायची इच्छा नाही? पण काय करू, 3 ठिकाणी रिकाम्या हातानं जायचं नसते. गुरुच्या घरी, देवाकडे आणि मित्राकडे. माझ्या घरी उंदीर मेला तर धान्याचा दाना नाही, काय तोंड दाखवू मित्राला रिकाम्या हातानं? मी करते व्यवस्था. शेठजी 4 घरचे 4 मुठा तांदूळ उसने आणले. 4 घरचे का आणले? बायकोला माहिती होतं आपला पती काही झालं तरी प्रपंचातली अडचण सांगणार नाही. मग माझी अडचण दूर कशी होईल? 4 घरचे तांदूळ एकत्रित ठेवल्यावर कुछ धान वाले चावल, कुछ टूटे चावल, कुछ पीले चावल, कुछ काले चावल, तो भगवान कृष्ण को लगेगा कि अरे अरे मेरे सुदाम के घर एक मुट्ठी भी चावल नहीं है, 4 घर के मंके लाए बिचारे ने, माझं काम होईल. हा पत्नीचा उद्देश. ती गाठोडी बांधली, सुदामजी निघाले. चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. नवनाथ भाऊ पोहोचले द्वारकेला. जाऊ दे ना द्वारपाल, कहा जा रहे? मित्र को मिलना है राजमहल में. तुम्हारा कौन मित्र है? और तुम्हारे द्वारकाधीश कृष्णचंद्र है ना भैया? हाँ, मेरा बाल सखा है. क्या बकवास करते हो? बाल सखा नहीं, लंगोटिया यार है. एक संग रहते थे, खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते, गुरु ग्रह विद्या पढ़ते, तब की बात है. एक दिन मैं आश्रम में नहीं दिखा ना द्वारपाल, तो मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था. प्रारब्ध का खेल है द्वारपाल. वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़ी में रहता हूं. बस बकवास बंद करो. अरे कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे द्वारपाल? बहुत साल हुए. तो भी भगवान को पहचाना नहीं आप लोगों ने? मतलब अरे मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता द्वारपाल, उसका भाव देखता है. मैं सांगतो मग निस्सीम भाव देखता है. जाओ भगवान को कहो तेरा सुदाम आया है. द्वारपाल आत आला, मग वर्णन सुरू केलं. शीश पगान जगा तनपे प्रभु जाने को आए, बसे के ही ग्रामा धोती फटी सी लटी दुपटी और उपाय उपहन की नहीं सामा. द्वार खड़ो द्विज दुर्बल देखी रहे, चासे सो बसुदा अभिरामा. पूछ दीन दयाल को धामा, बतावत आपनो नाम सुदामा. शब्द ऐकल्याबरोबर जगाचा बाप धावला. सीना में सीना मिला करके रोया. नवनाथ भाऊ, महाद्वारा सुदामजीच्या गळ्याला बिलगुन जगाचा बाप रडला. तेव्हा गेटमॅन लोकांना महत्व कळलं. ज्या व्यक्तीला भिकारी समजलो, 2 तास अडवून ठेवलं, त्याला आपला मालक बिलगू बिलगू रडतो. मग द्वारपाल चकित झाले. भगवान रडत होते पण सुदामजी रडत नव्हते. का रडू येत नव्हतं का त्यांना? पण ताकद लावून अश्रू जिरवायचे सुदामजी. का? उत्तर सांगतो. सुदामजीने विचार केला, माझा मालक रडतोय, द्वारका त्याची आहे, राजवाडा त्याचा आहे, महाद्वार त्याचा आहे, रडू दे त्याला. पण मी जर याच्या दरवाजात रडलो तर याचा गैरसमज होईल. हा भिकारी ब्राह्मण रडतो, काही मागायला आला असेल. म्हणून ताकद लावून अश्रू जिरवायचे. आणि मग विचारलं, सुदाम भाभी जी ने क्या भेट पठाई? आता खरं सांगा साहेब, उपवासी कोण आहे? तू काही खाल्लं का रे रस्त्यात? नाही विचारलं. हे बदामचा शिरा खाऊन उभं होतं द्वारकेत. त्याला विचारलं, भाभी जी ने क्या भेट पठाई? चावल 3 पसे. तसंच हिसकावून घेतली गाठोडी. आणि गाठोडी सोडली. जगाच्या बापानं पोहे सुदाम देवाची
हके मारे कोरडेची, कोरडेच म्हणून आठवण करून दिली. फार काय सांगावे किरटी, तुवाच देखले आपल्या दिठी, अरे मी सुदाम याच्या सोडी गाठी पवया लागे. हे तांब्यांना आणि माधव सेठ यांचं कृष्ण सुदामाचं नातं. कृष्णही गेला आणि सुदामाही गेला, म्हणून इथे मिळवणी करतो. पण हे तिन्ही भाऊ, त्या तांबे परिवाराचं अजून तसंच प्रेम आहे. ते कैलास नाना म्हणे तुमचंच झाला पाहिजे कार्यक्रम. ठीक आहे, पहिल्यांदा कीर्तन म्हणून घेतलं, मग म्हणे नाही प्रवचनच करायचं. चालेल भाऊ, काय बरोबर 1-2 मिनिट जास्त झाले असेल. मलाही कळलं नाही तास कधी संपला आणि तुम्हालाही कळलं नाही. अजून वन्स मोरच आहे साहेब. महाराष्ट्रात नवनाथ भाऊ कोणी वैतागलं नाही, वन्स मोरच आहे. बस तिन्ही बंधूंना सांगतो, संतोषराव, मंगेशराव, नीट ऐका. माय बापाला काय लागतं? 2 चपात्याचं जीवन आहे. मायबापाची काय अपेक्षा आहे प्रत्येक मुलाने लक्षात घ्या. मायबापाची एकच अपेक्षा असते, साहेब माझ्या लेकरांनी एकमेकावर जीवापाड प्रेम करावं, याच्यापेक्षा अपेक्षा नाही. आणि भावाभावाचं प्रेम पाहिलं की मायबाप 10 वर्ष बिना औषधाचे जास्त जगतात, हे त्यांचं टॉनिक आहे. मायबापांनी भांडणं पाहिली मुला मुलाची 2 वर्षात निरोप घेतात. म्हणून स्वर्गात सुद्धा माधवरावजींना आनंद वाटावा असं वाटत असेल, संपत्ती खूप मिळवा, अजून मिळेल, पदर फाटेपर्यंत मिळेल, पण तिघही भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा. तिथे सुद्धा माधवरावजीच्या डोळ्याला वैकुंठात धारा लागतील न, तिथून आशीर्वाद देतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. एकदाच पसायदान सर्वांनी. आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे. जे खळाची व्यंकटीस तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म जो जे वांछेल तो ते लावो. प्राणी वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी चला कल्पतरुची, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुष्याचे, चंद्रमे जे मार्तंड जे. हे सर्वाई सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी. भजी जो आदि पुरुकी, आडे ग्रंथोपजीविये. विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे जे. एत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदार पंढरनाथ महाराज की जय. निवेदक निवेदन देतील तसा कार्यक्रम होईल.